नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे परत आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. आपण हे समजणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये की मंडेला मार्केटमध्ये तुम्हाला ट्रेडिंग कशी करायची, कोणत्या पॉईंटच्या वर मार्केट बुलिश असेल आणि बेसिकली मार्केटचे मुवमेंट्स कसे असणार आहेत. ठीक आहे, तर सगळ्यात आधी आपण डेली कॅन्डलस्टिक्स पासून सुरू करूया. तर मार्केटमध्ये बघा, एक मोठी रेड कॅन्डल बनल्यानंतर प्राइस आणखी सुद्धा त्याच्या आतमध्ये थांबलेली. तुम्हाला एक लक्षात घ्या, याचे क्लिअर स्ट्रक्चर असतं की बुलिश आहे, पण मार्केट एक पॉईंट आहे 23,332. मी तुम्हाला दाखवेल पुढे. ते पॉईंटच्या मार्केट जोपर्यंत वर क्लोज होत नाही तोपर्यंत मार्केटमध्ये तुम्ही बुलिश पोझिशन बनवू शकत नाही. आत्तासाठी जो माझा व्ह्यू आहे तो एक बेसिकली साइडवेज आहे. ना मार्केट वर जाते ना मार्केट खाली जाते. ठीक आहे, आता मे बी बजेट आहे 2 ते 4 दिवसानंतर मार्केटमध्ये मे बी जी बजेटसाठी आहे ती पेंडिंग मुवमेंट आणखी पण रिझल्ट ठेवलेली आहे. मे बी बजेटला तुम्हाला एक चांगली अपसाइड बघायला मिळेल इन केस जर बजेट चांगला आला तर. अदरवाईज आहे आपलं बेरिश मार्केट आहेच नेहमी सारखं. तर आपण समजून घेऊया नक्की आपल्याला मंडेला काय करायचं. ठीक आहे, तर बघा, मी ज्या लेवल सांगतो त्या लेवल्सवर तुम्ही जास्त लक्ष द्या. मार्केट बघा, ही जी लेवल आहे, लेट्स आपण याला म्हणू 23,093. ठीक आहे, ही जी रेड लेवल आहे, ही रेड लेवल एक प्रकारे मार्केट या लेवलमध्ये जास्त वेळ थांबण्याची चान्सेस दिसतात. ठीक आहे, हा जो रिजन असणार आहे तर प्राइस या रिजन मध्ये जास्त वेळ थांबेल. एकच मिनिट. ठीक आहे, चलो. हा वाला जो रिजन आहे याला आपण म्हणूया की ऑपरेटरचा हायली कॉन्सन्ट्रेटेड एरिया. हायली कॉन्सन्ट्रेटेड एरिया. ठीक आहे, मी पूर्ण नाही घेते. ही वाली लाईन आहे. मी तुम्हाला पॉईंट पण लिहून देतो 23,093. ठीक आहे, प्राइस मध्ये जनरली या पॉईंटच्या आसपास तुम्ही काही करू नका. जोपर्यंत मार्केट याच्या वर किंवा खाली टिकत नाही तोपर्यंत तुम्ही काहीच नाही करायला पाहिजे. ठीक आहे, मार्केट जर या लेवलच्या वर सस्टेन करताना दिसलं तुम्हाला नेक्स्ट टार्गेट असणार आहे 23,180. ठीक आहे, प्राइस या रेंज पर्यंत जाणार. ठीक आहे, आता एक लक्षात घ्या की तुमचं जे ऍक्च्युअल मध्ये अनालिसिस असणार आहे, ऍक्च्युअल मध्ये म्हणण्यापेक्षा आपण असं म्हणूया की तुम्ही कोणत्या पॉईंटच्या वर मार्केटला बुलिश एक्सपेक्ट करू शकता मंडे साठी, तर ती आहे ही रेड वाली लेवल. ठीक आहे, तर मार्केट 23,240. ठीक आहे, मी परत एकदा इथं ड्रॉ करूया आपण. याच्यावर तुम्ही बुलिश असू शकता. हा एक इम्पॉर्टंट क्रुशियल एरिया आहे. या रिजनच्या वर तुम्ही बुलिश असणार. ठीक आहे, आणि एक लक्षात घ्या, समजा की माझं असं म्हणणे की कोणता असा एक पॉईंट आहे सर ज्या पॉईंटच्या वर मार्केट तुम्हाला चांगली अपसाइड मोठी रॅली दाखवेल, तर तो रिजन आहे ही वाली येल्लो लाईन. तर पॉईंट आहे 23,332.80. ठीक आहे, हा पॉईंट आहे. या पॉईंटच्या मार्केट तुम्ही वर बुलिश एक्सपेक्ट करू शकता. ठीक आहे, आणि कोणत्या पॉईंटच्या खाली मार्केटमध्ये तुम्ही बेरीज जाणार, तर तो पॉईंट हा वाला आहे जो तुमचा सपोर्ट बनलेला आहे 23,000. ठीक आहे, या पॉईंटच्या खाली तुम्ही बेरिश एक्सपेक्टेशन करू शकता, मार्केट बेरिश होईल. ठीक आहे, एक लक्षात घ्या, ह्या ज्या रेड वाल्या पॉईंट्स तुम्हाला रेड वाल्या लाईन्स मी ड्रॉ करून दाखवलेल्या आहेत, या रेड वाल्या लाईन्स आहेत तुमच्या इम्पॉर्टंट लेवल्स तुम्हाला मंडेला ट्रेड करायचे. ठीक आहे, ही वाली रेड वाली लेवल्स. आता आपण येऊ बँक निफ्टीवर. ठीक आहे, तर सगळ्यात आधी समजून घेऊया बँक निफ्टीला. एक लक्षात घ्या की आपण ज्या तुम्हाला लेवल्स ऑलरेडी प्रोव्हाइड केलेल्या आहेत त्या लेवल्स खूप जास्त चांगल्या चालतात. बऱ्याच लोकांना प्रश्न येतो सर की तुम्ही एवढ्या परफेक्ट लेवल कशा काढतात. लक्षात घ्या, तो एक्सपिरियन्स आहे आणि बेसिक काही आपण 3-4 टूल वापरतो, त्या टूलचा आउटपुट म्हणून आपल्याला त्या लाईन्स मिळतात. ठीक आहे, चलो. आता एक लक्षात घ्या याच्यामध्ये की नक्की मला मंडेला काय करायचं बँक निफ्टीमध्ये. बँक निफ्टी मंडेला या पॉईंटच्या खाली तुम्ही बेरिश असणार आहे. तो पॉईंट आहे 48,200. ठीक आहे, इथं आपण लिहूया बेरिश बिलो. ओके, या पॉईंटच्या वर बुलिश अबो, या पॉईंटच्या वर तुम्ही बुलिश जाऊ शकता. पॉईंट आहे 48,650. याच्यावर बुलिश. ठीक आहे, 650 पॉईंट आहे. 48,200. 48,200च्या खाली बेरिश. हा जो रिजन आहे 48,349 नो ट्रेड झोन. ठीक आहे, प्राइस या रेंज मध्ये असताना कोणत्याही प्रकारचा ट्रेड करू नका. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, बँक निफ्टीसाठी येलो लाईन कोणती असणार आहे ज्या रेंजच्या वर तुम्हाला मोठे एक्सपेक्टेशन, मोठी रॅली बघायला मिळेल. तर आपण डेली कॅन्डलस्टिक्स वर येऊया. ठीक आहे, तर बँक निफ्टीसाठी जो पॉईंट आहे येल्लो लाईनचा मिनिंग मी असं सांगतोय की या पॉईंटच्या वर तुम्हाला एक मोठी वाली रॅली बघायला मिळेल. 48,993.60 या पॉईंटच्या वर मार्केट वर तुम्हाला जर सस्टेन करताना दिसलं, तुम्ही माझ्या हिशोबानुसार मी ब्लाइंडली याच्यामध्ये बुलिश जाणार आहे जर मार्केट या पॉईंटच्या वर थांबताना मला जर दिसलं तर. ठीक आहे, तर हे आज प्रकारे एक प्रकारे अनालिसिस आहे की आपण निफ्टी बँक निफ्टी ट्रेड कसा करू शकतो. आणखी जास्त माहितीसाठी तुम्ही आम्हाला डायरेक्टली कॉन्टॅक्ट करू शकता. प्रश्न तुमचे काय असतील तर. थँक्यू सो मच.